श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्याशा वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत। 10 वास्तू टिप्स आहेत ज्या आपल्याला झोपण्यापूर्वी फॉलो करायच्या आहे। हे बघा, वास्तू टिप्स फॉलो केल्याने आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। आणि खरं तर वास्तू टिप्स अशा असतात ना की ज्या करायला आपल्याला अजिबात कष्ट लागत नाही किंवा खूप काही खर्च करावा लागतो असंही नाही। अगदी दैनंदिन जीवनामध्ये थोडासा अगदी 5-10 मिनिटाचा वेळ काढून आपण त्या वास्तू टिप्स फॉलो करू शकतो आणि आपल्या आयुष्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो। फक्त ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्या विश्वासाने कराव्या, संयमाने कराव्या एवढंच या ठिकाणी सांगणं आहे। कारण हे जग विश्वासावर चाललेलं आहे। आपण स्वामींवर जर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचिती येत असते। कारण मनामध्ये चलबिचल असेल, अविश्वास असेल तर स्वामीसुद्धा कुठलीही प्रचिती आपल्याला दाखवू शकत नाही। किंवा आपल्याला प्रचिती आली तरीही आपल्या मनातला जो अविश्वास आहे तो अविश्वास आपल्याला ती प्रचिती आहे असं समजूच देत नाही। त्यामुळे विश्वासावर हे जग चाललं आहे तर विश्वास हा ठेवायलाच हवा। तर विश्वासाने पुढच्या गोष्टींचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा। नक्कीच छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही पॉझिटिव्ह गोष्टी घडायला मदत मिळत असते। चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर स्वामी भक्त हो, आजचा जो विषय आहे किंवा आजच्या ज्या वास्तू टिप्स आहेत त्या फक्त झोपण्यापूर्वी करण्याच्या गोष्टी आहेत। त्यामुळे आवर्जून झोपण्यापूर्वीच आपल्याला 5-10 मिनिट काढायचे आहे। फार दिवसभर तुम्हाला यामध्ये घालवायचा नाही। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, चुकीच्या वेळी झोपणं किंवा चुकीच्या ठिकाणी झोपणं म्हणजे चुकीच्या पद्धतीने झोपणं हे शास्त्राला देखील मान्य नाही। आता चुकीच्या वेळी झोपणं ही गोष्ट आपण म्हणजे रोजच्या रोज नाही त्या गोष्टीचा अवलंब करू शकत। कारण की आजचं जे युग आहे त्या सगळ्याच वेळा बदलत चाललेल्या आहे। कामामुळे कधी कधी उशीर होतो किंवा काहींना नाईट ड्युटी असते, मग तो म्हणेल की मग मला जर नाईट शिफ्ट आहे तर मी कसं मग वेळा पाळणार झोपेचा। तर ती जी गोष्ट आहे ती आपण थोडा वेळ बाजूला राहू देऊ। चुकीच्या वेळी झोपणं ही थोडा वेळ जरी आपण बाजूला ठेवली, जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा आपण वेळेत झोपायलाच हवं। परंतु त्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती मात्र आपल्याला फॉलो करायची आहे। ती कुठली? तर चुकीच्या पद्धतीने झोपणं। हे बघा, झोपण्याची पद्धत देखील ठरलेली असते किंवा शास्त्राला देखील त्या गोष्टी मान्य आहे। वैज्ञानिकदृष्ट्या देखील त्या गोष्टींचं काहीतरी महत्त्व आहे। म्हणूनच आपण कधीही दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये। हे बघा, ही खूप म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे। पण बरेच जण ह्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात। पण बघा, तुम्हाला जर ह्या धार्मिक गोष्टींवर विश्वास नसेल तर वैज्ञानिकदृष्ट्या त्या गोष्टीकडे बघा, त्या दृष्टीने देखील त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। म्हणूनच दक्षिण दिशेकडे कधीही पाय करून झोपू नका। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर नकारात्मक गोष्टींना आपण आमंत्रण देत असतो। जर आपल्याकडे ऑप्शन आहे ना तर मग तीच गोष्ट आपण अट्टहासाने का म्हणून करावी आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न निर्माण का करावे? बघा, पटत असेल तर ही एक गोष्ट फॉलो करायला सुरुवात करा। त्यानंतरचा दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे खरकट्या तोंडाने कधीही झोपू नये। मग आपले जे हातपाय आहे ते देखील झोपण्यापूर्वी स्वच्छ धुवावे। आता खरकट्या तोंडाने झोपू नये म्हणजे काय? तर बघा, आपण जेवण केल्यानंतर आपण चूळ वगैरे भरत असतो, हातही धुत असतो, पण बऱ्याचदा नंतर पुन्हा काहीतरी खातो आणि मग आपण तसं झोपायला जातो। आपल्या ह्या गोष्टी लक्षात येत नाही, पण हे देखील चुकीचं आहे। आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चुकीचं आहे। या व्यतिरिक्त आपल्यावर त्याचे नकारात्मक परिणाम देखील होत असतात। या व्यतिरिक्त आपण झोपण्यापूर्वी नेहमी आपले पाय स्वच्छ धुवून मगच झोपावं। आता तुम्ही म्हणाल की पाय स्वच्छच असले तर मग काय गरज? तर नाही, पाय स्वच्छ जरी असले तरीही एकदा पाण्याने धुवायचे आहे आणि मगच आपल्याला आपल्या अंथरुणावर झोपायला जायचं आहे। निद्रा देवी, आपला दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये तुम्ही वाचलेलं असेल तर नक्कीच निद्रा देवीचा हा अपमान होतो, म्हणून आपण नेहमी स्वच्छ पायाने झोपायला जायला हवं। त्यानंतर झोपण्यापूर्वी घरामध्ये आवश्यक कापूर जाळावा। हे बघा, पती पत्नीचं जर सतत वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील तर बेडरूममध्ये कापूर जाळावा। या व्यतिरिक्त घरामध्ये जर तुम्हाला वाटत असेल नकारात्मकता आहे तर तुम्ही हॉलमध्ये जाळू शकतात, किचनमध्ये जाळू शकतात। नक्कीच कापूर किंवा मग एक वडी, समजा तुमचे जेवढे रूम आहे ते प्रत्येक रूममध्ये एक वडी जाळली तरीही चालेल किंवा मग 4-5 एकत्र कापूर जाळून तो धूर संपूर्ण घरामध्ये फिरवला तरीही चालेल। तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही करू शकतात, परंतु आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी ही गोष्ट करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतरचा चौथा पॉईंट, आपला स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ करूनच झोपावं। आता हा पॉईंट आपण बऱ्याच वास्तू टिप्समध्ये ऐकलेला आहे, तरीही पुन्हा एकदा सांगते। झोपण्यापूर्वी आपली जी खरकटी भांडी आहे ती घासून पुसून मगच आपल्याला झोपायला जायचं आहे। कारण किचन म्हटलं तर आपण त्या ठिकाणी अन्न शिजवतो आणि हे अन्न आपल्या शरीरावर परिणाम करत असतं। त्यामुळे खरकटी भांडी तशीच ठेवली तर त्याचा नकारात्मकच परिणाम आपल्यावर होत असतो। या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण व्हायला देखील हे एक कारण पुरेसं ठरत असतं। या व्यतिरिक्त अन्नपूर्णा माता देखील आपल्यावर नाराज होत असते। म्हणून
स्वयंपाकघराच्या बाबतीत ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतरचा पाचवा जो पॉईंट आहे तो असा की मुख्य दरवाजाकडे पाय करून कधीही झोपायचं नाही। हे बघा, घर छोटं जरी असलं तरीही आपण थोडीफार ॲडजस्टमेंट करत असतो, पण एक काळजी अशी घ्यायची की आपला जो मुख्य दरवाजा आहे, जिथून आपण प्रवेश करतो, म्हणजे घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तरी मुख्य दरवाजा, आत यायचं म्हटलं तरीही मुख्य दरवाजा, आणि जी सकाळची वेळ असते किंवा ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ असते ना, त्यावेळेस घरात लक्ष्मी येत असते। त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजाकडे पाय करून कधीही झोपायचं नाही, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे। कारण मुख्य दरवाजाची आपण भरपूर सेवा करत असतो, पूजा करत असतो, हळदीचं लेपन आपण आपल्या उंबरठ्यावर करतो। मुख्य दरवाजाच्या बाबतीत जर आपण एवढी विशेष काळजी घेतो तर त्या अशा मुख्य दरवाजाकडे पाय करून कधीही झोपायचं नाही। त्यानंतर बघा, सहावी गोष्ट म्हणजे की आपण जिथे झोपतो ते अंथरूण किंवा आपला बेड हा कधीही अस्वच्छ नसावा। आता झोपण्यापूर्वी भलेही तो आपल्या डोळ्याला चांगला दिसत असला तरीही जर बेड असेल तर तो झटकून घ्यायचा आहे, किंवा आपण जे अंथरूण टाकतो ते देखील झटकून आणि व्यवस्थितच टाकायचं आहे। अस्वच्छ अंथरुणावर कधीही झोपू नये, याने देखील आपल्या घरामध्ये तर नकारात्मकता येतेच, परंतु त्याचा परिणाम हा नकारात्मकच आपल्यावरही होत असतो। त्यानंतर आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे। बघा, पचनसंस्था चांगली राहण्यासाठी देखील हे एक कारण ठरत असतं, आपण डाव्या कुशीवर झोपायला हवं। या व्यतिरिक्त तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जर केलं असेल तर त्या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये जे नियम दिलेले आहे ना, त्यामध्ये देखील हे सांगितलेलं आहे की झोपताना डाव्या कुशीवर झोपावं। त्यामध्ये त्याचं कारण असं दिलेलं आहे की आपण जो संकल्प करतो किंवा आपण ज्या सेवा करतो त्या संकल्पपूर्ती, म्हणजे ती संकल्पपूर्ती होण्यासाठी या एका गोष्टीची मदत होत असते। ते कारण जरी असलं तरीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, वैज्ञानिकदृष्ट्या देखील हे एक कारण आपल्यासाठी चांगलं ठरू शकतं। त्यामुळे नेहमी डाव्या कुशीवरच झोपण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा। त्यानंतर झोपताना नेहमी सकारात्मकच विचार करून झोपावं, निगेटिव्ह विचार मनामध्ये ठेवून कधीही झोपू नये। आता हे कसं असतं हे आपण ठरवू शकत नाही, आपली परिस्थिती कशी असेल किंवा दिवसभरामध्ये आपल्यासोबत काय काय घडलं त्या सगळ्या बाबतीत आपण म्हणजे डोक्यामध्ये आपले विचार चालू असतात आणि ते विचार करूनच आपण झोपत असतो। पण तरीही या ठिकाणी आपण जरी ह्या गोष्टी टाळू शकलो नाही तरीही आपल्या मनावर आपण ताबा नक्कीच ठेवू शकतो। आपल्याला काय विचार करायचा आहे आणि कसा करायचा आहे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे। सुरुवातीला थोडाफार त्रास होईल, सुरुवातीला त्या गोष्टी करणं अशक्य ठरू शकतं, पण ते आपण प्रयत्नाने साध्य नक्कीच करू शकतो। त्यामुळे झोपताना भलेही दिवसभरामध्ये कितीही नकारात्मक गोष्टी घडलेल्या असतील, कुणाशी वाद झाले असतील, काहीतरी मनाविरुद्ध झालं असेल तरीही त्या गोष्टींचा विचार मनात ठेवून मात्र झोपायचं नाही। कारण असे विचार आपण जेव्हा मनात ठेवून झोपतो तेव्हा त्याचा कळत नकळत परिणाम आपल्या शरीरावर होतो। त्यासोबतच आपल्या मनामध्ये तेच विचार सारखे फिरत असतात, आपण तोच विचार करतो आणि कळत नकळत हा नकारात्मक विचारच आपण ब्रह्मांडाकडे पोहोचत असतो। असं म्हटलं जातं की आपण जे ब्रह्मांडाकडे पाठवतो ते आपल्याला दुपटी तिपटीने परत मिळत असतं। म्हणून आपल्याला सकारात्मक विचार करूनच झोपायचं आहे। जे झालं ते झालं, ठीक आहे, उद्याचा दिवस चांगला उगवणार आहे, स्वामी आहे पाठीशी, एवढं म्हणायचं आणि शांततेने झोपायचं आहे, नकारात्मक विचार करायचे नाही। त्यानंतर झोपण्यापूर्वी नेहमी प्रार्थना करून झोपावे। यासंबंधी आपण ऑलरेडी सेपरेट 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत। स्वामींना झोपताना कशी प्रार्थना करावी हा देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे। स्वामींनी आपल्याला दर्शन द्यावं यासाठी नेमकं झोपण्यापूर्वी काय करावं हे देखील एक सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ते व्हिडिओ आवर्जून आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। तर बघा स्वामी भक्त हो, झोपण्यापूर्वी आपल्या देवघरासमोर तुम्ही जायचं आहे, हातपाय धुवून झाल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे। स्वामींना दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या, भलेही आपली चूक असो नसो, स्वामींकडे माफी मागायची आहे, उद्याचा दिवस चांगला उगवू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि मगच झोपायला जायचं आहे। आता ही गोष्ट आपण रोजच करू शकतो। आता ही गोष्ट करण्यासाठी तुम्ही फक्त देवघरातच जा किंवा स्वामींच्या मूर्तीसमोर जा असंही बंधन नाही। आपण आपल्या अंथरुणावर बसून जरी स्वामींची प्रार्थना केली तरीही स्वामींपर्यंत आपण मनापासून केलेली प्रार्थना ही पोहोचतच असते। आता या ठिकाणी मासिक धर्माचाही बंधन नाही। हे जेवढे काही वास्तू टिप्स सांगितले आहे त्यामध्ये कुठेही मासिक धर्म, सुतक याचा संबंध म्हणजे इथे काही येतच नाही। प्रत्येकजण ह्या गोष्टी फॉलो करू शकतो। तर झोपण्यापूर्वी आपल्याला प्रार्थना करूनच झोपायचं आहे। त्यानंतर बघा, झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या उशाशी एक तांब्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे। आता ज्यांना वाईट स्वप्न पडतात, ज्यांना झोपच लागत नाही, झोपलं की ते दचकून उठतात किंवा मनामध्ये सारखी एक प्रकारची भीती वावरत असते आणि त्यामुळे रात्र अशीच निघून जाते, पण मग झोप लागत नाही। पण मग असं नाही ना की आपल्याला रात्री झोप लागली नाही मग दुसऱ्या दिवशी आपण कामावर सुट्टी घेऊ शकतो। आपल्याला दुसऱ्या दिवशी जर कामावर जायचं आहे, आपण तिथे असे कारण सांगू शकत नाही, तर रात्रीची झोप खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे जर तुम्हाला यापैकी कुठलीही समस्या असेल किंवा नसेल तरीही तुमच्या मनःशांतीसाठी रोज झोपताना आपल्या उशाशी किंवा डोक्याजवळ आपल्याला एक तांब्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे। आता ह्या तांब्यातलं पाणी जे आहे ते जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार आहात तेव्हा कुठल्याही झाडाला घालून द्यायचं आहे। फक्त काळजी घ्यायची की तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही। या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्याही झाडाला हे पाणी घालू शकतात। तर रोजच्या रोज ह्या गोष्टी करून बघा, खूप छान असे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील। तर स्वामी भक्त हो, छोटे छोटे नियम सांगितले किंवा छोट्या छोट्या वास्तू टिप्स सांगितल्या
तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। हल्ली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे फार कमी येत आहे, त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थांचं एकदा उच्चारण करा। तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली तेही सांगा। पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।